माझा घसा बसेल, त्यावेळेस थोडं त्याचा काही दुष्परिणाम हा होण्याची शक्यता नाकारता येते. मी मला बसून विचार करतोय आणि मध्यंतरी मला संजय नहार यांनी सांगितलं की आपल्याला साहित्य परिषदेत जायचं. मी आनंदाने हो म्हणलं. माझी अपेक्षा होती इथं आल्याच्या नंतर काही नवीन पुस्तकं, नवीन ग्रंथ हे बघायला मिळतील, काय नवीन चित्रफुलं याच्याबद्दलची माहिती घेता येईल. पण त्याला एक स्वागताचं सत्काराचं स्वरूप याची काही आवश्यकता नव्हती. ते या ठिकाणी आलं. संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे. जवाहरलाल काकासाहेब गाडी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये संमेलन यशस्वी झालं होतं. बऱ्याच वर्षाची गॅप आली आणि त्यानंतर हे संमेलन सगळ्याच्या पुढाकारानं दिल्लीमध्ये होत आहे. त्याच्यामध्ये मी गेले काही वर्ष दिल्लीत राहतोय आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर अनेकांना भेटत असतात. त्याप्रमाणे कटाक्षानं मलाही भेटत असतात. त्याच वेळेला सर्वांच्या वतीने सांगण्यात आलं की असं संमेलन आहे ते दिल्लीत घ्यायचं आहे आणि सांगण्यात आलं की इतके लोक येतील. तर मला आनंद झाला, कारण समज हे मराठी बांधव देशाच्या राजधानीत येत आहेत. आपल्या सगळ्यांना गावाकडं पै पाहुणे आल्याच्या नंतर केवळ आनंद होतो. सगळे सोयरे आल्याच्या नंतर समाधान मिळतं आणि ती स्थिती माझी त्या ठिकाणी झाली आणि त्याला मी होय म्हणून सांगितलं. पण माझी अपेक्षा होती की या सगळ्या संमेलनाच्या पाठीशी आपण उभं राहावं. पण त्याहीपेक्षा अधिक काही गोष्ट करावी ही अपेक्षा सहजची होती. त्यांनी संमेलन घेतलं. ती एक ऐतिहासिक जागा आहे. त्याचं नाव तालकटोरा, तुम्हाला माहीत. तालकटोराची एक पार्श्वभूमी आहे जी त्या ठिकाणी सांगितली जाते. तालकटोरा हा जो भाग आहे असा ते स्टेडियम आहे. या भागामध्ये एक इतिहास आहे. सदाशिवराव भाऊ महाराष्ट्रातून निघाले दिल्लीपर्यंत पोचले आणि दिल्ली चालत घेतली काबीज केली. सदाशिव भाऊंच्या वर्षाचे सगळे सहकारी होते. दिल्लीला गेल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की पुढं गंगा यमुनेत स्नान करण्याच्यासाठी पुढं जाण्याची आवश्यकता आणि मी दिल्ली सोडून पुढं जायचा विचार सदाशिव भाऊंनी केला. त्यावेळेला सूरजमल जात याच्याकडे दिल्लीचा तख्त होता आणि सूरजमल जाताने सदाशिव भाऊंना सांगितलं की तुम्ही दिल्ली सोडू नका, दिल्लीवरचा ताबा ठेवा, तुमचा ताबा देशावर जाईल. पण गंगेचं स्नान आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटलं आणि त्यामुळे दिल्लीवरून
ही आमची सगळी सेना उत्तरेकडे आणखी पुढे केली आणि पानिपतला काय व्हायचं ते झालं. पानिपतला आपला पराभव झाला. मी मधनं पानिपतला जात असतो. तिथं मराठी बांधव आहेत. सदाशिवराव पेशव्यांच्या सैन्याची जी काही त्या ठिकाणी पराभव झाली त्याच्यातून अजूनही काही लोक तिथे राहिले. त्यांना रोज मराठा असं म्हटलं जातं. रोज मराठा. आणि ती सगळी मंडळी त्या ठिकाणी वास्तव्य करतात. कुणाच्या घरामध्ये गेलं तर जिजाबाईंचा फोटो दिसतो, शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो. महाराष्ट्राच्या मराठी बद्दलची आस्था असते. पण एक अस्वस्थताही त्यांच्या मनात की आमच्या पूर्वजांनी दिल्लीचं तख्त त्यावेळी सोडायला नको होतं आणि हा पानिपतचा इतिहास घडला नसता तर आनंद झाला असता. अशी भूमिका ती रोज महाराष्ट्राचे घटक त्या ठिकाणी मांडत असतात. ठीक आहे, आता आपलं संविधान त्यात ताल कसं राहू दे. आता सूर्यला जास्त नाही आणि आपणही काही पुढे जाऊ इच्छित नाही. पण कमीत कमी हे संविधान या पद्धतीने आपण आयोजित करू आणि साजरा करू की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचा सुगंध हा दरवेळी आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी आज तयारी चालली आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. दिल्लीमध्ये असे कार्यक्रम जेव्हा होतात त्यावेळेला शक्यतो आम्ही राजकीय मतांतर हे बाजूला ठेवत असतो. हे केंद्र असं आहे की तिथे लोक येतात देशाच्या कानाकोपऱ्यात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि त्यांची साहजिकच आहे की एक इच्छा असते की देशाच्या राजधानीमध्ये आपल्या लोकांना भेटता आलं आणि त्या भेटण्यामध्ये ते अतिशय समाधान नेहमीच व्यक्त करत असतात. आता हे संमेलन दिल्लीत होणार आहे याची चर्चा दिल्लीत सगळीकडे आहे. वेगवेगळे सेक्शनमध्ये आहे. पत्रकार भेटतात दिल्लीमध्ये. पत्रकार फक्त महाराष्ट्रापुरते सीमित असतात. ते सगळ्या देशाच्या प्रांताचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत आणि ते आम्हा लोकांच्या पाठीमागच असतात. यांना त्या निमित्तानं काही मिळेल या हेतूनं तर ती बातमीची चर्चा संपल्याच्या नंतर त्याच्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते संपल्याच्या नंतर हल्ली मी बघतोय की त्यांची चर्चेचा विषय एकच मराठी साहित्य संमेलन. आणि आनंद आहे की आज या पद्धतीनं दिल्लीच्या आणि उत्तरेकडच्या अनेक घटकांच्यामध्ये एक औत्सुक्य आहे. त्यांच्या पाठीवर हे एक अतिशय आगळं वेगळं असं संमेलन होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. अलीकडेच पुण्यामध्ये एक मोठं ग्रंथ प्रदर्शन या ठिकाणी झालं ज्याच्याबद्दलची चर्चा होती आहे आणि गेले काही दिवस प्रचंड संख्येनं मराठी जणांनी त्याच्यात लक्ष दिलं, इंटरेस्ट घेतला. याचा आनंद आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला. काही गोष्टी कमीतच असतात पण त्याचा काही फारसा विचार करायचा नसतो. प्रश्न येतात, संकट येतात. अनेक वेळेला अनेक संकटं मी समाजकारणात राजकारणात बघितली, सत्यामध्ये बघितली. मला आठवतं आहे की महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये त्यावेळेला बाबरी मस्जिद आणि राम मंदिर याच्यातून एक संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून मुंबईत आग लागली. मुंबईमध्ये अनेक घरं पेटवली गेली, काही कुटुंबांच्या हल्ले झाले. मी केंद्र सरकारमध्ये होतो
नरसिंहराव त्यावेळी प्रधानमंत्री होते आणि त्यांनी मला सांगितलं की आता ती मुंबई आणि महाराष्ट्र अवजायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मी आलो आणि त्याच्या संध्याकाळपासून ज्या दिवशी दिल्लीत उतरलो त्या संध्याकाळपासून त्या गोष्टीत लक्ष घातलं आणि अक्षरशः फार थोड्या वेळामध्ये मुंबई शांत झाली, महाराष्ट्र शांत झाला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातले मुंबईकर त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं. आणि आज ऐक्याची गरज आहे हे त्यांना ठसवलं, त्याचा परिणाम ती आग धावली. असंच एकदा दुसरं संकट माझ्या व्यक्तिगत जीवनात आलं आणि तो म्हणजे मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं यासंबंधीचा प्रस्ताव होता. तो मी स्वीकारला आणि अतिशय समाधानाने घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर रात्री कलेक्टर SP यांचे फोन यायला लागले आणि मला थोड्यात आग लागली आहे म्हणे. घरं लावली गेली ललितांची, अनेकांच्या हल्ली झाली आणि अतिशय अस्वस्थ चित्त होतं. दुसऱ्या दिवशी मी आणि SM दिवशी आम्ही दोघंही औरंगाबादला गेलो. आमच्या चौथ्याचा वर्षा होता दोघांच्यावरी. पण ठीक आहे, तरी आम्ही त्या मुलांच्याशी सुसंवाद ठेवायचा प्रयत्न केला. पण शेवटी आम्ही या निष्कर्षाशी आलो की हा जो निर्णय आहे नामांतराचा तो सध्या स्थगित ठेवायची गरज आहे. अतिशय वेदना झाल्या मला की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एखाद्या विद्यापीठाला दिलं तर ते सहज होत नाही. ही स्थिती महाराष्ट्राची अत्यंत अशोभनीय आहे. पण नाईलाजानं शांततेच्यासाठी आणि दलितांची घरं ही वाचवण्याच्यासाठी त्या निर्णयाला मला स्थगिती द्यायला लागली. त्याच्यानंतर 1-2-3 वर्षांनी पुन्हा एकदा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि नंतर झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की हे चित्र बदलायचं, कसं बदलता येईल. आणि एक काम मी केलं. मराठवाड्यातल्या जवळपास 70पेक्षा जास्त कॉलेजेसमध्ये व्यक्तीच्या गेलो, मुलांशी सुसंवाद साधला, बाबासाहेबांचं महत्त्व त्यांना सांगितलं आणि त्यानंतर एक सामंजस्याने आम्ही मार्ग काढला. नामांतराच्या ऐवजी नामविस्तार हे सूत्र तरुणांच्या डोक्यात घातलं आणि त्यामुळं तो भाग समज शांत झाला. आणि तिसरा एक प्रसंग मला असाच आयुष्यामध्ये बघायला मिळाला की मला आठवत आहे की त्यावेळेला गणपती विसर्जनाचा दिवस होता. साधारणतः गणपती विसर्जनाच्या दिवशी गृह खात्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला कधी झोप येत नाही. शेवटचा गणपती गेल्याशिवाय आणि पुणेकरांचा गणपती रात्री झोपला तो दुसऱ्या दिवशी सकाळी चालू असतो. त्या दिवशी असेच माझं लक्ष होतं रात्री 3 वाजेपर्यंत की गणपती ठिकठिकाणी विसर्जित झाले आणि परभणी या ठिकाणी काहीतरी माझा गणपतीचं मंडळ आमचा गणपती पुढं का आणखीन दुसरा कोणाचा होता याच्यातून वाद होता. पण शेवटी तो भेटला आणि शेवटचा गणपती त्याचं विसर्जन झालं. मी झोपायला गेलो आणि अर्ध्या तासात माझ्या मेंदूच्या कासा दरवाजे हे हल्ले. माझ्या लक्षात आले भूकंप किंवा तसं काहीतरी. लगेच उठून कोयनेला फोन केला. भूकंप म्हणजे की आम्हा लोकांच्या डोक्याच्या काळात कोयना असतो आणि कोयनेला सांगितलं तिथल्या अधिकाऱ्यांनी इसवी भूकंपाचं तिथं नाही आहे, ते लातूर जवळ आहे.
आणि मी सकाळी 7:30ला मी लातूरला पोचलो. किराणी नावाचं गाव आहे तिथं पोचलो आणि अक्षरशः घरं फैललेली आहेत, माणसांचे फेसं फैललेली आहेत, जखमी झालेले लोक विरत आहेत, रडत आहेत. अतिशय विदारक चित्र त्यावेळी त्या ठिकाणी पाहता आलं. आणि ते एक तर किराणीच होतं, ते आणखी जवळपास 70-80 गावांच्या मध्ये होतं. एक प्रचंड संकट हे महाराष्ट्रात त्यावेळेला आलेलं होतं. पण काही दिवस त्या ठिकाणी राहून मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राच्या जनतेला अपील केल्यानंतर लोकांनी एवढं प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, सगळे पुढे आले आणि जे काही पुनर्वसन करायचं होतं ते करण्याच्यासाठी मराठी एक ऐक्य कसं असतं याचं एक आदर्श चित्र दाखवलं. आणि शेवटचं असंच एक संकट माझ्या आलेलं होतं आणि ते म्हणजे मुंबईच्या दंगलीचा मी आता उल्लेख केला. त्याच्यामध्ये आणखीन एक भाग होता. त्यावेळेला नरसिंहराव प्रधानमंत्री होते. नॉर्मलची आम्ही आणली, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की मुंबई आणि मुंबईचं स्टॉक एक्सचेंज हे खऱ्या अर्थानं नॉर्मल झालं पाहिजे, नाहीतर देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याचा विपरीत परिणाम होईल. आणि आम्ही 48 तासामध्ये स्टॉक एक्सचेंज जागेवर आणलं, शाळा कॉलेजेस आल्या, जगाचे पत्रकार मुंबई बघायला आले आणि त्यांनी पाहिली की मुंबई नॉर्मलची. ही उदाहरणं एवढ्यासाठी सांगितली. संकट येतात, पण समाज हा जर जागृत असला, लोकांच्यामधला आत्मविश्वास हा आपण वाढवला, तर या देशात, या राज्यात अशा सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी लोक सहकार्य आणि साथ देत असतात. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य आपण जतन केलं पाहिजे. गेले काही दिवस अतिशय अस्वस्थ अशी आज दिसते. आणि दिवसाचे माझे 6-7 तास हे वीज कसं नॉर्मल करता येईल, परभणीचा इशू कसा सोडवता येईल, आणखीन कुठं काय करता येईल याबद्दल डायलॉग करण्याच्या उद्देश चालू आहे. जेव्हा भावना एकत्र राहणारी माणसं आज एक प्रकारची शत्रू व्हायला वाटत आहेत. काही गावांच्यामध्ये एवढं दहशतीचं भीतीचं वातावरण आहे. आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चाही झाली आणि राजकारणात काही मतभेद असतील नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही. काही झालं ते ऐक्य करायचंच. लोकांच्यातला ही विद्वेषाची कल्पना जाईल कशी याची काळजी घ्यायची आणि ते काम कुणी एकटा दुखता करू शकत नाही, मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही. सवन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर त्यावेळेला विचारानं उभं जातील आणि आपला विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यासाठी काळजी घेतली, त्यावेळी मला खात्री आहे की महाराष्ट्र हा नॉर्मल होईल. आज महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणायचा आहे. ही एक आव्हानाची स्थिती आपल्या सगळ्यांच्याच आहे आणि या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांची लेखणी ही अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची साथ या संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. अशी बोलून मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छिते. हे संमेलन फार यशस्वी होईल याची खात्री सगळ्यांनाच आहे आणि जे जे काही सहाय्य सहकार्य त्यांना हवं आहे ते देण्याच्यासाठी आज अनेकांचे हात हे पुढे येत आहेत याचा आनंद आहे. आणि म्हणून दिल्लीची निवड केली, देशाच्या राजधानीची निवड केली आणि तिथं मराठीचा झेंडा हा फडकवण्याचा प्रयत्न करण्याच्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल
त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सोडतो. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2-3 प्रश्न आपण घेऊ. ज्यांना कोणाला साहित्यिकांना पवारसाहेबांशी संवाद साधायचा आहे, काही प्रश्न विचारायचे. माईक द्या ना त्यांना. साहित्यिक सांस्कृतिक या असं स्मारक काही झालेलं नाही. आणि आज जी अकादमी आहे दिल्लीमध्ये काम करणारी, त्याच्यामध्ये वर्षातून एकदा एका साहित्यिकाला पुरस्कार. म्हणून आमची अशी मागणी आहे पवारसाहेब की या स्वागताध्यक्ष पदाच्या आपल्या भाषणामध्ये आपण याचा समावेश करावा की महाराष्ट्राची स्वतंत्र यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य अकादमी झाली तर प्रत्येक जिल्ह्यातील साहित्यिकांना अकादमीचे पुरस्कार मिळतील, प्रोत्साहन मिळतील. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा असे. पुढे कुणी नाही, हे काम तर चालूच आहे आणि हे अजून मोठ्या प्रमाणात म्हणजे आम्ही लांब असतो आपण, पण जेव्हा प्रत्यक्ष जातो तेव्हा प्रत्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काय चाललंय याची आपल्याला जाणीव होती. मला वाटतं देशातलं महत्वाचं प्रतिष्ठान ते कळतच आहे. त्यांची इच्छा दिल्ली म्हणजे असा संमेलनामध्ये भाषणामध्ये कशाचा उल्लेख करावा याची काहीची विशेष चर्चा आपल्याला झाली. साधारण साहित्य संमेलन होण्याच्या नंतर अशा सगळ्या गोष्टीच्या संबंधी विविध मतं हे ऐकायला मिळतातच. ते संमेलनाचं वैशिष्ट्य असतं यावेळी दिसते. पण यशवंतराव चव्हाणांचं योगदान असो, काकासाहेब गाडगे यांचं योगदान असो, सरकार फातील यांचं योगदान असो, त्या काळाचे जे संमेलन झालं त्या काळाचे राजकीय दिग्गज महाराष्ट्रातून केलेले त्याची नोंद ही नक्की घेतली जाईल एवढंच. माझा प्रश्न नाही पवारसाहेबांना, पण माझी एक सूचना आहे की दिल्लीमध्ये संमेलन आपण घेतोय आणि मागे या दिल्लीच्या संमेलनामध्ये सरकारचे असतील, काकासाहेब गाडगे असतील, सगळे होते. आपण आता आहात. यशवंतराव चव्हाणांच्या साहित्यावरती त्यांच्या जीवनावरती आपल्याला या परिसंवादासारख्या एखाद्या चर्चासत्राचं आयोजन करता आलं संमेलनाच्या कार्यक्रमात, तर मला दॅट खूप चांगलं होऊ शकेल असं मला वाटतं. सूचना म्हणून मी मांडतो. महामंडळाने याबद्दल सर, मी राजवाडी मंडळातर्फे बोलतो. देशात मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास देशापुढे आणणारे इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या संस्थेला 100 वर्ष होतात आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र साहित्य संमेलन यांचंही 100वे वर्ष आहे. तर मला म्हणजे विनंती राजवाडे मंडळातर्फे का आपण या संमेलनात राजवाड्यांचं 100वे साहित्य संमेलन हे राजवाड्यांच्या नावाने उदो व्हावं, जेणेकरून नव्या पिढींना राजवाडे कळतील अशी मी विनंती करतो. ही सूचना महामंडळासाठी. मी बाग केसकर साहेबांना विनंती आहे की तुमच्या हातात बरंच आहे. महाराष्ट्रात मराठी सक्तीची करावी असं मला वाटतं. कारण काय झालंय, आता मी ग्रामीण भागातून आलो,